त्याच साड्या असतात हं, हं. मोठमोठ्या दुकानामध्ये पण. हां, हां. पण जेव्हा मी थोडा अभ्यास करायला लागले, तर इतक्या प्रकारच्या साड्या आहेत आपल्याकडे आणि त्यांचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. हं, हं. मग असं का करू नये? हां. असं मला वाटलं आणि अच्छा, जेव्हा मी काही म्हटलं, तर कुठून आणल्या साड्या काय, तर पुणे, मुंबईला ही लोकं साड्या आणायला जातात. अच्छा. आणि आता दुकान तर टाकायचं आहे, हं, माल तर भरला पाहिजे, डोक्यात कल्पना तर आहेच. हं. म्हणून मी सुरुवातीला काश्मीरपासून सुरुवात केली, कारण काश्मिरी पर्सचा माझा बिझनेस होता मुंबईमध्ये. हां. 4 वर्ष मी करत होते. हं. मग काश्मीरमधून कुर्ती आणि साडी आणायचं असं मी ठरवलं. अच्छा. आणि ते आणल्यानंतर त्याचा रिस्पॉन्स बघताना असं वाटायला लागलं, की अरे, जी कल्पना डोक्यामध्ये होती, की हं. काश्मीरपासून कन्याकुमारी, केरळपर्यंत प्रत्येक राज्याची वेगळी साडी आहे. अच्छा. आणि मग तो थोडं वाचन म्हणा किंवा थोडं सगळा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं, हं, की अरे माहेश्वरची साडी आहे, चंदेरी साडी आहे, भागलपूरची साडी आहे, बालुचरी आहे, मधुबनी आहे, म्हणजे कित्येक साड्या, हं, 166 साड्यांचे प्रकार आहेत. हं. आणि त्यातले महत्त्वाचे असे फक्त 60 साड्या आहेत आणि त्यातल्या फक्त 10 साड्या आपल्याला माहीत आहेत. हं.